आपण दौंड तालुक्यातील देवकरवाडी आहे या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जे काही महिला आहेत या ठिकाणी खुरपत आहे, पण त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते देखील या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मावशी नमस्ते। नमस्ते। काय सध्या इलेक्शन सुरू आहे, काय माहिती का? इलेक्शन सुरू आहे माहिती का? इलेक्शन काय नेमकं कोण उभं आहे माहिती का? हा नाही, मग सध्या मतदान कोणाला करायचं? काय कमळाला। कमळाला का हो? काय केलं कमळाला? मोदीचे पैसे येतात, हा लाडक्या बहिणीचे पैसे येतात, हा म्हणून आम्हाला त्यांना मत करायचं। काय सध्या का गावात काम वगैरे काय आहे का? काम आहेत की? हा आहेत ना, खराब नाही येत। नाही नाही, विकासाची काय काम आहे का? रोडची काम करायचे राहिलेत की अजून? राहिलं तू हा डांबरीचं। बर बर बर। या ठिकाणी आणखी काही महिला आहेत, आपण त्यांना देखील चर्चा करूया। ताई नमस्ते। नमस्ते। काय सध्या इलेक्शनचं वार आहे सुरू आहे माहिती का? इलेक्शन सुरू आहे हाय। सध्या काय गावात तुमची काय चर्चा आहे का? कशी चर्चा, काय तुमचं मत काय? कोणाला करायचं यंदा? कमळाला। कमळालाच का होता का? कमळाला काय करायचंय? आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात आणि ते मोदीचे पैसे येतात हा आणि रस्त्यांचा विकास करून दिला। रस्त्यांचा विकास झालाय। बर, या ठिकाणी मावशी देखील आहे, आपण त्यांना देखील चर्चा करूया। मावशी, सध्या काय इलेक्शनचं वातावरण सुरू आहे, हा सध्या काय नेमकं परिस्थिती काय गावात तुमच्या? काम हा येतात पैसे आम्हाला, लाडक्या भावासाठी मदत करायची, आम्हाला द्यायचं मत कमळाला। बर, या ठिकाणी या मावशी म्हणतात भावाकडून पैसे येतात त्यामुळे आम्ही कमळाला मतदान करणार आहे। या ठिकाणी आणखी काही मावशी आहेत त्या खुरपतायत। मावशी काय करताय? हा बर, सध्या इलेक्शन सुरू आहे बरोबर, नेमकं आता सध्या मतदान कोणाला करायचंय? कमळाला। भावाला? कोण भाऊ आहे? हा? लाडका भाऊ। काय पैसे येतात का त्यांचं? किती येतात? हा किती येतात? 1,500 येतात महिन्याला येतात का? बर बर, त्यामुळे कोणाला मतदान करणार आहे आता? कमळ। बर, या मावशी देखील म्हणतात की मला लाडक्या भावाकडून पैसे येतात त्यामुळे मी कमळाला मतदान करणार आहे। या ठिकाणी मावशी देखील या ठिकाणी आहे। मावशी नमस्ते। नमस्ते। काय करता इथं? काय खुरपते लोकांचं लोकांचं? बर शेती नाही मला, बर 3 पोर आहे ती, बर घरदार बांधून द्यावा हा लाडक्या भावानी। बर, मोदीनी पैसे येतात का? पण येतात कधीतरी, नाही कधीतरी। हा येतात कधीतरी, नाही कधीतरी। बर, हा, मग तुमची काय मागणी आहे नेमकी? नेमकी माझी मागणी काय आहे? माझ्या पोरांना घर बांधून द्यावा, बर, लोकांच्या गावात आहे। तुम्ही काय कागदपत्राची पूर्तता केली असेल ना? ती करायची ना। बर हा, अर्धी केली, अर्धी राहिलं करायचं। बर, हा, मग आता तुम्ही काय मतदान कोणाला करणार आहे? मग मतदान आता करायचं, मोदीलाच करायचंय मतदान। बर. हा, आपलं कमळ आहे, हातात घ्यायचं कमळ, असं करायचं कमळला। आता आपण देवकरवाडी परिसरातील एका शेतामध्ये आलेलो आहे आणि येथील काही जे मतदार आहे त्यांच्या आपण भावना नेमक्या काय सध्या वातावरण सुरू आहे हे जाणून घेणार आहोत। या ठिकाणी मावशी सध्या इलेक्शन सुरू आहे, काय नेमक्या काय भावना आहे सध्या? काय कामं झालेत का तुमच्या इथं? आमचे झालेत ना रस्त्याची कामं, आमच्या रोड आमच्या वावराच्या कडेलाच येतं। आमचे भाऊसाहेब जगताप जरा अध्यक्ष आहेत त्यांचे पुढारी, ते रावळपूरचे, आम्ही मतदान देऊ कमळाला, तसं काय नाही आमचं। म्हणजे कामं केलेत का? कामं गेलेत ना आमच्याकडे रस्त्याची, विहिरीची आमचं देतात साधा आम्हाला। लाडक्या बहिणीचं पैसे येतात का? मिळतात का? महिन्याला भेटतात का? सध्या मतदान कोणाला करायचं आता? राहुल दादा बोलला। हा, आपण आता थेट शेतामध्ये आहे आणि शेतात काही महिला शेतात काम करतात, आपण त्यांना विचारूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। ताई नमस्ते। काय सध्या इलेक्शन चालू आहे, काय सध्या वातावरण आहे? जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे, यंदा मग मतदान कोणाला करायचंय? कमळाला का? सध्या कमळालाच का करायचंय? हा, काय कमळाची काम आहे का तुमच्या इथं का नाही? आहेत का? मग काय पैसे वगैरे येतात काय ह्याचं तुम्हाला? लाडक्या बहिणीचं वगैरे पैसे येतात का? किती येतात पैसे? 1,500 येतात। या ठिकाणी आणखी काही मावशी आपण त्यांना देखील विचारूया। मावशी नमस्ते। नमस्ते। काय सध्या इलेक्शन चालू आहे, काय सध्या परिस्थिती आहे? हा, काय इलेक्शन चालू? कशाचं इलेक्शन चाललंय? पंचायत समिती आणि ही जिल्हा परिषद। कोण उभं आहे काय माहिती का? आहे ना, कोण उभं आहे? चोरमले आणि ही कुल आणि नाही सोनवणे, दुसरं कोण आहे? शेलार, हा. सागर शेलार, हा,
परत ते मधने मग सध्या आता मतदान कोणाला करायचं काय? कमळालाच करायचं. का कमळालाच का करायचंय? हा करायचंय आता. हा हाय आपण त्याच गटात. हा काम आहे का त्याची का नाही? आहेत की. राष्ट्रवादीची कामं नाही काय? आहेत की त्यांची बी. मग सध्या कमळालाच का मतदान करायचंय? आता रस्त्याची कामं, आपली काय दवाखान्याची कामं होत्यात. त्यामुळे कमळाला मतदान करणार आहे. बर, या ठिकाणी आणखी काही महिला देखील आहे, आपण त्यांना देखील त्यांची देखील चर्चा करूया. ताई, काय सांगाल? सध्या इलेक्शन सुरू आहे, काय सध्या परिस्थिती काय आहे तुमच्या इकडं? बोला ना ताई, काय नेमकी परिस्थिती सध्या? कोणाला मतदान करायचंय? कमळाला. कमळाला का? काय काम आहे का कमळाची इथं? हो, आहेत की. लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1,500 रुपये देतात. फक्त लाडक्या बहिणीला 1,500 देतात त्यामुळे मतदान करणार तुम्ही? नाही नाही तसं कसं. हा, रस्त्याची कामे वगैरे होतात ना. रस्त्याची कामं आहे त्यामुळे त्यांना मतदान करणार. हां ताई, सध्या इलेक्शन सुरू आहे, काय सांगाल? आमचे इथले आरोग्य दूत राहुल दादा कुल आहेत. आमच्या इथे त्यांनी 14 कोटींचा निधी आणलेला आहे. अख्ख्या पंचक्रोशीत त्यांनी पूल आणि रस्त्यांची कामं केलेली आहेत आणि आमचं मत कमळालाच असणार आहे. आमचे मत कमळालाच.